दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हा महिला आणि बालविकास विभाग, कामगार उपायुक्त कार्यालय नाशिक, रेल्वे चाइल्ड हेल्पलाईन, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ, जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन आणि विप्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या अभियानाअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे बाल कामगार प्रथेचे दुष्परिणाम, बालहक्कांचे संरक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी जनजागृती करण्यासाठी पथनाट्य, जनजागृती रॅली तसेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। यावेळी उपस्थित नागरिक, व्यापारी आणि कामगारांना बाल कामगार मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, स्वाक्षरी मोहीम आणि जनजागृती सत्राद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली। रेल्वे स्थानकावरील प्रवासी, नागरिक आणि विक्रेत्यांना बाल कामगार प्रतिबंध, बाल संरक्षण तसेच संकटग्रस्त बालकांसाठी उपलब्ध विविध सेवांची माहिती देण्यात आली। कार्यक्रमादरम्यान बाल कामगार निर्मूलनासाठी शासन यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज व्यक्त करण्यात आली। मुलांच्या हातात काम नव्हे तर शिक्षणाची पुस्तके असावीत हा संदेश विविध उपक्रमांद्वारे प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला। या कार्यक्रमास जिल्हा महिला आणि बालविकास विभाग, बाल कल्याण समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कामगार उपायुक्त कार्यालय, चाइल्ड हेल्पलाईन, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ, विप्ला फाउंडेशन यांचे अधिकारी आणि कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बालकामगार मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अशा जनजागृती उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केले। प्रतिनिधी करणसिंग बावरी, दक्ष न्यूज नाशिक।